कायमस्वरूपी लक्षात राहतील यात काही शंका नाहीये। एक महत्त्वाचा मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत या ठिकाणी असणार आहे आणि गुगल मॅपद्वारे एक्झॅक्ट हे मैदान आपण पाहू शकतायत दाखवलं जात आहे। संतोष जी जंगम साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत रजा घेत असताना या स्पर्धेमधून। श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी चषक 2025 आपण पाहू शकतायत। एक टॉप क्लासची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि अव्वल दर्जाचं हे आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते। आणि अक्षयजी पाटील असतील, प्रणयजी पाटील, आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद। पुन्हा एकदा समोचन करण्याची संधी या हंगामामध्ये आपण दिली त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद। आणि आपल्या स्क्रीनवरती कृष्णदेव आपण पाहतोय आणि हे मैदान गुगल मॅपद्वारे म्हणजे एक चांगलं दृश्य आपल्या स्क्रीनवरती, एक चांगलं चित्र आपल्या स्क्रीनवरती। हा क्लास आहे प्रवीण पाटीलचा, नावातच दम आहे। जबरदस्त हे आपण पाहू शकताय ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केलेले हे दृश्य विठ्ठलवाडी भगवान विठ्ठल टेम्पल आणि त्यानंतर विरातन बीके अर्थातच विरातन बुद्रुक अभिनव विद्यालय विरातन बुद्रुक हे संपूर्ण हे जे आपण पाहत आहेत प्लेस आहेत आणि त्यामध्ये आपण पाहू शकता ते सुंदर मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विरातन बुद्रुक। जाऊया मॅचच्या दिशेने दोन्ही फलंदाज ऑलरेडी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जाऊया मॅचच्या दिशेने ऑनलाईन मॅच। संपूर्ण विटी लाईनचं जे गावं आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं। गणपती विसर्जन जे करतात त्या ठिकाणी सुद्धा हे आपण पाहू शकता दृश्य मिठागर आहे, त्यानंतर वेडीचं गाव आपल्याला पाहायला मिळतं। चला जाऊया मॅचच्या दिशेने। पहिलं षटक हाताळण्याकरता निनाद पाटील आपण पाहतायत। यश चौधरी गेल्या मॅचचा अनस्टॉपेबल बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते। उज्ज्वल संघ मताने टीम ऑन द टॉस अँड चूज टू बॅट। पहिला बॉल घेऊन यश चौधरी या वेळेला बॅटिंगसाठी सज्ज आहे। 2 षटका पॉवर प्ले मॅन्डेटरी, 5 षटकांचा सामना आहे हे माइंड मध्ये आपण फिट ठेवा। पहिला चेंडू घेऊन येईल निनाद पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर। ऑल द बेस्ट बेसोबत बोथ टीम। पहिलाच बॉल चॉक करतायत या वेळेला आपण पाहू शकाल जय पाटील त्या ठिकाणी पुढे जरूर सरसावले, परंतु इथून आपण पाहिलं तर बॉल पंचांकडे दाद जरूर मागितले गेले, परंतु शुअर नाही आहेत त्या ठिकाणी फिल्डर, कारण त्यांना माहिती आहे की इथून चेंडू मात्र 1 बाउन्सने चेंडू जरूर कॅरी झालाय का या आपण पाहूया। अमीर कराई या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत। नॉट आउट। पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। 1 या धावसंख्येवर अतिशय चांगला चेंडू होता ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर वाईट यॉर्करने यावेळेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। निनाद पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, गोलंदाज सज्ज स्वप्नील मात्रे अर्थातच बाबू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले। सरळ बॅटचा उपयोग केला, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका। लॉंग ऑनचे फिल्डर वाईडिश मध्ये होते, पुढे सरसावतायत, चांगली फिल्डिंग होईल तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत। स्टार्ट तर चांगली झाले, 2 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। रिधान 11 केळवा टीम एका साईडला, उज्ज्वल संघ मथाने टीमने टॉस जिंकून प्रथमतः दीपेश चौधरीने ठरवून ठेवलं होतं की 5:30 नंतर आपण बॅटिंग स्वीकारू। प्रतिम प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले, आदेश पुढे सरसावले, बॅकअप चांगला मिळतोय तत्पूर्वी सिंगल मधून डबल वॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट। क्लास चित्याच्या चपळाईने धावा 2 पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय कॉलिंग होतं, काय अंडरस्टँडिंग होती, काय तालमेल होता। दशरथजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम आणि मॅडमचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे। आपलं स्पीच करतोय पहा, ही लेंथ रायझिंग डिलिव्हरी होती, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय। डॉट बॉलची सांगता अक्षय चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळतोय। हा चेंडू आपण पाहिला व्हाईट लाईनच्या अगदी खूपच बाहेर होता आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना नितीश कदम यांच्या माध्यमातून 1 रन मिळाले। पंचांची भूमिका छान राहिली आतापर्यंत या 5व्या दिवसापर्यंत। उद्याचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल। 3rd ट्रॉफी जी स्पॉन्सरशिप केलेली आहे ते सौभाग्य होते अंजली अर्जुन किनी सरपंच मॅडम यांच्याकडून आणि 4th प्राइज आपण पाहतोय स्वर्णी एंटरप्राइजेस दीपेश पाटील मांडे यांच्याकडून। यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आला, सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्वीट टायमिंग
माइंड ब्लोईंग शॉट स्वप्नीलच्या बॅटमधून क्लास यावेळेला दर्शवत असताना मथानेचा ब्रँड 6 रन. आई तुझे दाराशी येईन गो आई तुझे दाराशी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन्स. पहिले 5 बॉल व्यवस्थित हाताळले. व्हाईट बॉल तिथे आला, तिथे एक्स्ट्रा बॉल फेकला आणि त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. निनाद पाटील शेवटच्या बॉलवर षटकार जरूर दिला आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. चला थोडीशी घाई करा जेणेकरून वेळ आपला वाचेल. 12 रन झालेले आहेत. DBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक. अखंड भारत हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आर्य ट्रान्सपोर्ट्स बंटीदादा म्हात्रे यांचा एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो. लगेच साहिल मांगेला फोकस करत असताना या परिपूर्ण बॅनर्सवर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडीचे आधारस्तंभ कामनीश दादा राऊत यांना आपण पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहेत फलंदाज चमकले पण बॉलर्सही मागे नाही. मात्र हे स्लोगन DBN लाईव्हच्या माध्यमातून प्रवीण पाटील एक कवी सुद्धा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ 12 रन्स. अतिशय चांगला दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. गोलंदाज तयार. उलटाच बॉल ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील का यावेळेला आपण पाहत आहेत. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मिळेल चौकार. यस काय एक्झॅक्टली बॅटरने घेतलाय का रिव्ह्यू? यस बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे. म्हणजेच चेक करूया आपण काय डीप मध्ये चेंडू होता का आणि इथून आपण पाहत आहेत त्या पद्धतीने अनुषंगाने खेळला गेला होता. नो बॉल. पंच थर्ड अंपायर यावेळेला दर्शवतायत आणि नोच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या यावेळेला 9+4 मिळतील 5 धावा आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 17 रन्स ऑन द बोर्ड. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. बॅटच्या अगदी खालून चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला कमबॅक रवींद्रचा. आज रवींद्रने विकेटची जी जादुई गोलंदाजी केली ना ती अप्रतिम पाहायला मिळते. अक्षरशः या खेळपट्टीवर विकेटचा थरार रवींद्रच्या गोलंदाजीवर पाहायला मिळतो. ऑन साइडला काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग क्लास यावेळेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने अगोदर आपण पाहायचो पॅडल स्वीप खेळायचे परंतु आता आपण पाहिलं तर स्वीपचे फटके हे वेगवेगळ्या अंदाजामध्ये खेळले जातात. शफल झाले होते आणि इथून गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला येऊन दिलं. त्या वेगेचा फायदा उचलला. जागा बनवली. स्वतःला स्ट्रेच केलं. या वेळेला आपण पाहू शकता फ्लेक्झिबल केलं आणि ऍडजस्टमेंट करत असताना काय फटका खेळला. चौकार. गुड शॉट. चांगला फटका होता. 21 रन. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. दुसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 21 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. उज्ज्वल संघ मथाने टीम. ऑफ साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. जय पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. आज जय पाटीलची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. सहित फिल्डिंग करताना आपण पाहत आहेत. प्रणय लगेच येत आहेत आणि त्याची पाठ थोपटतायत. हा दिलासा दिला जातो. हे अप्रिसिएशन असतं संघ सहकार्यांचं आणि तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 विदाउट लॉस. 3 बॉलच्या समाप्तीनंतर. अतिशय चांगला खेळ. खेळीमेळीच्या वातावरणात आजचा 5वा दिवस व्यवस्थित पद्धतीने आपण परिपूर्णता समाप्तीच्या मार्गावर आणि इथून मात्र आपण पाहू शकाल कोणता संघ अंतिम 5चे दरवाजे ठोठावेल याकडे लक्ष असणार आहे.
थोडासा बाउन्स, बॅटची एज घेत चेंडू थोडंसं या वेळेला आपण पाहतायत चेहऱ्याचा वेध घेतला गेला होता, परंतु इथून आपण पाहिलं तर कोणतीही जखम झाली नाही. ही खूप महत्वाची बाब आहे. स्वप्नील एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 23. षटक क्रमांक दुसरं. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. उज्ज्वल संघ मथाने टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. पहिल्या षटकात दमदार सुरुवात झाली. रवींद्र आतापर्यंत 11 धावा खर्च करतोय. या षटकामध्ये खर्चिक झालेल्या आहेत धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि विकेट मिळाली. रवींद्र मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना ट्रम्प कार्ड गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक दर्शवत असताना प्रणय कोणतीही चुकी करत नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. यश पहिला धक्का. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. ठाणे रायगड जिल्ह्यात ज्याला ओळखते पब्लिक सारी. असं वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन हाय लई भारी. अशा वाकलन गावाचा केतन मात्रेची बॅटिंग आहे लई भारी. असा वाकलन गावचा केतन मात्रे बॅटमन आहे लई भारी. थँक्यू. खरोखरच बॅट्समन सुद्धा लई भारी आहे आणि त्याचा स्वभाव सुद्धा लई भारी आहे. प्रत्यक्ष पाहिलंय. 15 ते 20 मिनिटं त्याच्याशी चर्चा केली. घेसर डोंबिवलीच्या मैदानात आकाश भोईरचे परम मित्र आणि तिथे चर्चा करत असताना त्याचा स्वभाव अगदी माणुसकीचं नातं रोवणारा आहे. आणि असा खेळाडू पाहायला मिळतो की कोणतंही मानधन स्वीकारत नाही. मॅच जिंकल्यानंतर जे काही असेल ते. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतायत हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले दीपेश चौधरी. चांगलं कॉलिंग. सिंगल डबलला महत्व दिलं जातंय. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे आणि ज्या वेळेला आपण पाहताय सिंगल डबलला तुम्ही महत्व देता तेव्हा धावांचा वेग वाढतो. फलक हलतं राहतं. तुमची मानसिकता चेंज होत नाही आणि तिथे विकेट सुद्धा मिळत नाही. कदाचित कधी कधी गोलंदाज विचलित होतात आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू येतो. फुलटॉस बॉल येतो. त्यावर प्रहार केले जातात. 25ला 1. 25. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला घाई करा. तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. पॉवर प्ले मध्ये दोघांचेही कस लागले आणि इथून मात्र चांगले धावसंख्या सुद्धा उभारली. थँक्यू व्हेरी मच योगेशजी गरत आणि संदीपजी भोईर. उद्या त्यांचा संघ इन ऍक्शन आणि त्यांचे सुपुत्र रोहित भोईर सुद्धा व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 25 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. शेवटचे 3 षटक आहेत. 5 षटकांचा सामना आहे. हे सुद्धा माइंड मध्ये फिट ठेवा अन्यथा तुम्हाला वाटेल 7 षटकांचे सामने आहेत. 2 षटक पॉवर प्लेची समाप्त झाली आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. आज प्रफुल्ल गरत, नवज्योत किनी, वैभव गरत मॅचचा आनंद घेत आहेत. आज थोडेसे नाखूष जरूर असतील परंतु प्रणयचा हा झेल. व्हॉट अ कॅच. 2 ते 3 फूट अंतर जमिनीपासून आपण पहिला हा चेंडू कॅरी करत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज स्वप्नीलच्या खेळीला पूर्ण विराम. उज्ज्वल संघ मथाने टीम 25ला 2 धक्के बसलेत. अमित पाटील जरूर आहेत परंतु थोडेसे इंजुरीने त्रस्त असल्या कारणानं त्यांना प्रमोट जरूर केले गेलेले नाहीये. आणि इथून आपण पाहिलं तर 7 बॉल मध्ये 11. 157.14चा स्ट्राइक रेट. फिरकीचा मारा जरूर करतायत. ह्या वेळेला थोडस लेग लान्स करण्याचा प्रयत्न. प्रणय आले आणि चांगला जजमेंटने झेल टिपला आणि इथे विकेट मिळाली. फलंदाज बाद. रिधान 11 केळवा टीमने काय कमबॅक केलंय. प्रतिस्पर्धी संघ कोणीही असो आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. कारण म्हणतात ना आयुष्यात कितीही पाठिंबा असला ना तरी सुद्धा मात्र जिंकण्याची धमक आणि लढण्याची वृत्ती मात्र तुमच्यामध्ये असावी लागते. उद्याचे सामने असे असतील. अंतिम दिवस 16 फेब्रुवारी. कोणत्या संघाच्या नावावर असेल सुवर्ण हस्ताक्षरात कोणता संघ चाफेवाडी चषकाचा हा चषक उंचावेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचणार नाहीयेत. मिस्टर निनाद पाटील तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. उद्याच्या दिवसातील पहिला सामना 9 वाजता रिपोर्टिंग टाइम. श्री गणेश नगावे वर्सेस लव बॉईज डोंगरे.
दुसरा सामना आपण पाहणार आहोत 9:15 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल द्वारकामाई चिखलपाडा आणि श्री गणेश डोंगरीपाडा या दोन टीम मध्ये आणि त्यानंतर 10:30 रिपोर्टिंग असेल त्रिशिका 11 मंगलमूर्ती NCC सफाळे अशा पद्धतीने सामने आपल्याला पाहायला मिळतील म्हणजेच पॉवरफुल हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळतील ऑन साइडला पूल केला जातोय पूल आरामदायक पॉवरफुल पाहायला मिळतोय रवींद्रला बीट करत डिप मिड विकेटला क्लिअर करत षटकार 6 धावा क्लास टायमिंग काय पिक केलं होतं जबरदस्त पॉवर प्ले झाल्यानंतर दीपेश चौधरीची बॅट आता बोलू लागले 272 हा षटकार या स्पर्धेतला चापेवाडी चषकाचा प्रथमेश गरत यावेळेला ती माहिती देत आहेत उद्याच्या संघातील उद्याच्या दिवसातील संघ कोणते आहेत शुभम गरत यावेळेला पाहायला मिळतात त्यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा फटका आपण पाहिला काय फॉलोअप केला होता सुपर यावेळेला आपण पाहतायत दीपेश चौधरीचा क्लास फटका ऑफ साइडला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले फिल्डर त्या ठिकाणी जोमाने येत आहेत वेगाने येत आहेत उमेदीने फेकी केली जाते ग्रेट फिल्डिंग प्रफुल्ल त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते 33 ला 2 धक्के तिसरे षटक प्रगतीपथावर आहे षटक क्रमांक 3 दीपेश 3 बॉल मध्ये 9 निहार 1 बॉल मध्ये 1 चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो जरूर डायरेक्ट हिट पहा विकेटची पर्याय नाहीये ते कष्ट ती मेहनत 35 ला 2 धक्के बसले गेलेत आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ अखेरीस अजून 2 षटके येणं बाकी आहेत या 2 षटकांमध्ये काय सिच्युएशन असेल हे पाहण्यासारखं असेल हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं खजूरचं झाड आपण पाहू शकाल आणि अतिशय सुंदर पद्धतीने 35 निहारची बॅटिंग आपण पाहिली होती रुपेश नरेश पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली अर्थातच साखरेच्या मैदानात स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आणि स्पर्धा होती एकविरा चषक 50 धावा कुठल्या होत्या अर्धशतक साजरं केलं होतं तोच निहार आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय पहिल्या षटकात धावा आल्या 12 दुसऱ्या षटकात 13 आणि तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा रवींद्र चांगला फटका फुलटॉस बॉल जरूर होता वन बाउन्सने आदेश फेकी करतायत तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फेकी केले आदेशला माहिती आहे इथून दीपेश चौधरीला जास्तीत जास्त स्ट्राइक एंडला आणणं फारच कठीण होईल आपल्या संघासाठी धावा खूप येतील संघाची धाव संख्या 36 ला 2 उज्ज्वल संघ मथाने पिच साठी नवज्योतजी किनी रुपेशजी घरत वैभवजी घरत यांच्या माध्यमातून खूप चांगली हेल्प झाली अतिशय अक्षय पाटील यांनी सुद्धा खूप चांगली माहिती दिली होती आणि आता प्रथमेश ही माहिती देत असताना पाहायला मिळत आहेत त्यांचे ऋणी आहोत आणि या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण विटी लाईन मध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा एक माणुसकीचं नातं वेगळं पाहायला मिळतं माणुसकीचं माहेरघर म्हणून विटी लाईन या परिपूर्ण परिसराला ओळखलं जातं आणि आज आमचं भाग्य सुद्धा आहे की या विटी लाईन मध्ये आम्हाला खूप प्रेम मिळतं समालोचनावर यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडीशी चायनीज कट जरूर होती यावेळेला आपण पाहू शकता सरळ चेंडू निघून जातोय अक्षयच्या हातामध्ये अक्षय सुद्धा भन्नाट फॉर्मामध्ये एक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते रिदान 11 किळवा 37 ला 2-3 बॉलचा खेळ झालाय पुन्हा एकदा बॉलर तयार एकदा बॉडमॅनचा चांगला वापर सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि आदेश कोणती चुकी करत नाहीयेत गुड कॅच फलंदाज बाद दीपेश चौधरीच्या खेळीला पूर्ण विराम जरी रवींद्रने 21 धावा खर्च केल्या परंतु महत्वपूर्ण 2 विकेट्स त्याने मिळवले दोन्ही बंधूंना पाठवलं मात्र तंबूच्या आसऱ्याला आता इथून आपण पाहताय 43 ला 3 धक्के शेवटचा बॉल या षटकातील पहा त्याचं बॅटिंग अनालिसिस 212.50 चा स्ट्राइक रेट 2 डॉट बॉल खेळले 2 षटकार आले आणि कॉट आउटच्या स्वरूपात अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत चांगला हा फटका तर होता परंतु तेवढं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही हा चेंडू फॉलोअप केलेला आपण पाहताय चापेवाडी चषक हे सिम्बॉल आतापर्यंत जरी चौथ्या षटकामध्ये आपण आलोयत परंतु कॅमेरा वर्क ला जेव्हा पाहायला मिळतं रोहित चौधरी आणि एका साइडला साहिल मांगेला यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मॅग्निफिसेंट गुड वर्क बाय DBN लाइव बाची एज अक्षय ए मेरे बाद का खेल है क्या बात है व्हाट अ कैच एक्सलेंट फलंदाज बाद
विकेटवर विकेट 21 धावांवर 3 विकेट मिळवले आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ अखेरीस 43ला चौथा धक्का. उज्ज्वल संघ मताने टीम थोडीशी डळमळीत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी 12व्या खेळाडूने. रवींद्र अक्षरशः थकलेले आहेत. जोफ्रा आर्चरची आठवण येईल अशा प्रकारची त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. 3 मॅचेसमध्ये 6 ओव्हर त्यांनी फेकल्या. 21 डॉट्स 12 विकेट्स 8ला 5 बेस्ट बॉलिंग फिगर. 3 वेळा 3 विकेट 2 वेळा घेतले आणि 7.50चा इकॉनॉमी. 3.75चा हा बॉलिंग ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळतो. या आपण अंजली किनी मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान सरपंच मॅडमचा आपण करूया. आणि स्वागत सन्मान करण्याकरिता दत्तात्रय पाटील साहेब या स्पर्धेचे आयोजक, एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते या आपण करूया स्वागत सन्मान. मॅडम या आपण समोर आपलं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या विराथन बुद्रुकच्या गावाची जबाबदारी अगदी तुम्ही निवांतपणे चांगल्या पद्धतीने निवारण करता. प्रत्येक नागरिकांचे प्रश्न आपण सोडवत असतात. आज अमूल्य वेळ काढत तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. या स्पर्धेला शुभेच्छा दिलेत त्याबद्दल आपला सन्मान करणं साहजिकच आहे आयोजकांच्या वतीने. इथून उदय घरात सेकंड अटेम्प्टला असं वाटलं की कॅच कॅरी करतील परंतु चांगले प्रयत्न केले. प्रयत्नांती परमेश्वर. आणि या आपण यथोचित स्वागत सन्मान दत्तात्रय पाटील साहेब आणि कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जातंय. रोहित चौधरी हे मात्र शार्प आहेत. जसा आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतो ते लगेच तत्पर असतात. आणि आपण अंजली किनी मॅडम ज्या विद्यमान सरपंच मॅडम आहेत या विराथन बुद्रुकची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आले आणि आज त्या अमूल्य वेळ देत आहेत. नारी शक्तीला सलाम. आज खांद्याला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज संपूर्ण क्षेत्रामध्ये नारी शक्ती या पुढे चाललेल्या आहेत. आणि त्यामध्ये अंजली किनी मॅडम ज्यांनी 3य क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक दत्तात्रय पाटील साहेब यांच्या वतीने आपण मायची उबदार शाल, बुके आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह. रामचंद्र घरत हे सुद्धा मात्र अतिशय जोमाने या मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येकाला खळखळून हसवणारं असं व्यक्तिमत्व. वय वर्ष 75. 44ला आतापर्यंत 5 धक्के बसलेत. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 51. थोडंसं इंजुरीने त्रस्त आहे अमित पाटील. लवकर कव्हर होईल. पुन्हा एकदा त्याच जोमाने त्याच जल्लोषाने त्याच उत्साहाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 44 रन आतापर्यंत गोलंदाजी मार्कवर उदय घरतला आपण पाहतात. काय रणनीती आखली गेले. निनाद पाटील पहिलं षटक, त्यानंतर रवींद्र आला, त्यानंतर अजून एक गोलंदाज आपण नयनला आपण पाहिलं, त्यानंतर पुन्हा एकदा रवींद्रला आणलं आणि पुन्हा एकदा उदय घरतला आणलं. म्हणजे 4 गोलंदाज कसे यूज करायचे हे मात्र जरूर दाखवून दिलंय. चांगली स्ट्रॅटेजी आहे. ऑफ साईडला टॅप केला जातोय. बॅकफूट पंच होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही. रवींद्रची एनर्जी लेवल पहा. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. हेच वय असतं तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याचं. याच वयामध्ये तुम्ही सिद्ध करताना त्यावेळेला तुम्हाला गाव काय पूर्ण जग तुम्हाला प्रसिद्ध करतो. 45 रन 5 विकेट्स 5वं षटक स्लॉग ओव्हर. ऑफ साईडला फटका छान आहे. रवींद्रला आता बीट करून जाईल का. वॉर्ड ऑफ फिल्डिंग परंतु षटकार 6. एका साईडला अक्षयने थोडंसं या वेळेला जरूर सांगितलं रवींद्र बॉल आतमध्ये थोडंसं तुला या वेळेला जरूर फेकायचं होतं, षटकार अडवायचा होता, परंतु आता ऍप्रिशिएट सुद्धा करतायत. ही खूप महत्वाची बाब आहे. आणि एका साईडला निहारला यश चौधरी सांगतायत तुला मात्र ज्या पद्धतीने पसंतीचा स्ट्रोक खेळायचा ते खेळायचं आहे. मात्र षटकार आला. हा षटकार महत्वाचा निर्णय असेल, निर्णायक षटकार असेल. त्याचा उल्लेख वारंवार होईल हार्दिक किनी यांच्या मुखातून. यात ती मात्र शंका नाहीये. ऑन साईडला खेळला गेलाय. स्लॉक स्वीप करतायत आणि इथे जय पाटील चुकी करतायत. ऐन मुवमेंटला 1 रन मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा. जीवाची आकांता 1-1 धावेसाठी. क्रिकेटमधील श्वास आहे आमची 1-1 धाव. क्रिकेटमधील ऑक्सिजन आहे ही आमची 1-1 धाव. क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं आपण पाहतायत ही लाईफ लाईन आहे ही आमची 1 धाव.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. स्लॉक स्वीपचा फटका होता. जय पाटीलने आतापर्यंत प्रभावित फिल्डिंगचा दर्जा दाखवला होता, परंतु या एन मोमेंटला अंडर प्रेशर हेच यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगचा. 53 ला 5. चांगला बॉल होता. कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला. इथून 1 रन मिळणार नाही. फलंदाज बाद होईल. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट सांघिक आणि 53 वर पहिला डाव समाप्तीवर झाला 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी 54 रनची आवश्यकता असेल ते आपण पाहणार आहोत. त्रेपन्न रन झालेले आहेत. 54 रनची आवश्यकता असेल तर या ठिकाणी 54 रनचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. यश 10 रन, स्वप्नील 11 रन, दीपेश 17 रन, निहार 11 रन, त्यानंतर विकेट. आज आमच्या ह्या विराथनच्या ग्राउंडवर मॅच तर व्यवस्थितपणे ह्या मॅच सुरू झालेल्या आहेत आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या विटी लाईन म्हणजे आमच्या विराथनमध्ये तुम्ही कुठलाही माणूस येऊ दे त्याचं यथोचित स्वागत होणारच आणि खूप सन्मानाने त्यांना इथे वागवलं जाईल. पण आज मला त्याबद्दल काय बोलायचं नाही, पण अख्खा दिवस जो कॉमेंट्री करतो त्याबद्दल कोण काय बोलते का, याने एवढे झेल घेतले, त्याने तेवढे 6 मारले, त्यांची सगळ्यांची वाहवा होते. पण आमचे हे कॉमेंट्रीमन आहेत त्यांच्यासाठी कोणी 2 शब्द कधीच नाही बोलत. तर मला इथे थोडा वेळ मी बसली, पण मला हर्षा भोगलेंची आठवण झाली. आमच्या वेळेस आम्ही ट्रान्झिस्टरवर ह्या कॉमेंट्री ऐकायचो, तेव्हा मीडिया नव्हती, फक्त ट्रान्झिस्टर, आणि ते मला आज भावलं. आणि सर प्रमोद शेडगे सरांचं हे कॉमेंट्रीचं दिव्यत्व मी अनुभवलं आणि फक्त त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद करण्यासाठी 2 शब्द बोलते आहे. कारण असे खूप प्रसंग येतात, पण त्या माणसा पूर्ण दिवसभर बोलतो पण कोणी त्याचं कौतुक करत नाही आहे. पण मला आज त्यांचं कौतुक करावं असं वाटलं एकदम मनापासून, आणि मनापासून धन्यवाद सर. हां, तर तुमचं सॉन्ग त्यालासुद्धा माझ्या शुभेच्छा, आणि असंच तुम्ही करत राहावं आणि पुढे जावं. खरोखर मला मनापासून सांगते, हर्षा भोगलेची आठवण आली, कारण तेव्हा आम्ही कॉमेंट्री ट्रान्झिस्टरवर ऐकायचो. म्हणजे असं समजू नका मी मला त्याचा पण हे आहे, स्वाद आहे. धन्यवाद सर. मुलांना पण धन्यवाद. आता सेमीफायनलमध्ये आल्यात, उद्या त्यांचं फार मोठं कौतुक होईल आणि परमेश्वर त्याला जिंकण्याची आशीर्वाद मिळो. आणि आपण सांगू का, मी आलो पाहिजे, तो कोण ज्याचा हे असेल तो येणार, आणि बरेच 2-3 संघ तरी येतील पुढे. धन्यवाद सगळ्यांसाठी, आणि आयोजकासाठी पण धन्यवाद, समालोचकासाठी पण धन्यवाद. धन्यवाद सर. खूप धन्यवाद अंजली किनी मॅडम, विद्यमान सरपंच. आपण खरोखरच तोंड भरून कौतुक केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि आपले आशीर्वाद आणि खरोखरच राहतील हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. जाऊया आता आपण हार्दिक किनी यांच्याकडे, या शेवटच्या डावाकडे, या शेवटच्या 5 षटकांचा आढावा आणि याच विरातन खुर्चा आवाज, अर्थातच मिस्टर हार्दिक किनी, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. पहिला बॉल यश, आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॉलला पाठवलाय. लॉंग ऑनच्या आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावा चौकार. आणि नुकतंच आपण अंजली किनी मॅडम यांच्या मुखातून जे आपण पाहू शकतायत प्रशंसा केली गेली, हे प्रेम आहे समोरच्यावरचं, आणि त्याचबरोबर जी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते, हा स्टँडर्ड आहे प्रमोद सरांचा. 4 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुढील बॉल मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झाला आणि त्याला बीट करून बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार.
आई गावदेवी अण्णे गावाची तू साऱ्या भक्तांचे हाकेला धावते एकंदारी तुझे साध घालायाचे सदा त्यांचे गो नवसाला पावते हेच ते गीत ज्याची चर्चा आपण या ठिकाणी करत होतो आणि त्यानंतर हा रिप्ले पहा. ऑफ साइडला इनसाइड आउट हा क्लास एक्स्ट्रा कव्हरला शतषक निहाळ त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. एकच धाव या बॉलवरती मिळेल एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. 54 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. जी सुरुवात करायची होती ती सुरुवात या ठिकाणी अक्षयच्या बॅटमधून झालंय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. समोर एक लिडिंग बॉलर आहे ओपनंट टीमचा एक बॅकबॉन आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच यश चौधरी आणि त्याच्यावरती हे 2 हल्ले चढवले गेलेत. इथून फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. आशुतोष यांचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्यांच्या मदतीतून झालाय. ते प्रयत्न असफल ठरलेत. डॉट बॉल एक चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेला यशच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यश इथून सरळ बॅटचा वापर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आमच्या मुख्य अतिथी कक्षाला अभिवादन करत असताना चौकार. आई तुझे देवला नूद कापुराचा सुवास भारी सजले तोरण पताका काढल्या रांगोल्या दारी आई गावदेवी यंगस्टर स्वीट शॉट आपण पाहतोय आशुतोषच्या बॅट मधून हा चौकार आणि 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव पूर्ण केले आणि एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. यशचं थोडंसं मनोबल कुठेतरी कचरा गेलं असेल कारण त्याच्या विरोधामध्ये तब्बल 14 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये 3 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाला. तर विजयासाठी इथून 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता. पताका काढल्या रांगोल्या दारी आई तुझे देवला नूद कापुराचा सुवास भारी सजले तोरण पताका काढल्या रांगोल्या दारी आई गावदेवी यंगस्टर टीम सारे जोशात जय घोष करी आई गावदेवी यंगस्टर टीम सारे जोशात जय घोष करी ओढ भक्तीची लावत. सर जास्त टीम मीटिंग करू नका. लगेच आपण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज व्हायचं आहे आणि फिल्डर आपल्या पोझिशनवरती या ठिकाणी जायचं आहे. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकता 40 धावांची गरज आहे. एक महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. अंतिम 5 मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत सध्या सुरू आहे मैदानामध्ये. रिदान 11 केलवा टीम इथून जर कंपॅरिझन केला तर उज्ज्वल संघ मताने पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावांवरती होता. त्यांनी विकेट गमावलेला नव्हता आणि रिदान 11 केलवा टीम पहिल्या ओव्हर नंतर 14 वरती आहे आणि त्यांनी सुद्धा विकेट गमावलेला नाहीये. म्हणजे 2 धावांनी या ठिकाणी पुढे आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश या ठिकाणी दाखल झाला. एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. त्याच्या विरोधामध्ये इथून आशुतोषचा हे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॉलला पाठवलाय थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. आशुतोषच्या बॅट मधून हा चौकार. अठरा धावा फलकावरती लागल्या गेल्यात. गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं आशुतोषला आणि त्याच्या खात्यामध्ये हा 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. दीपेशच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत या ठिकाणी केले गेले. 18 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय आणि पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश दाखल होईल. रिक्वायर्ड रेट जो आहे तो 9च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी 15च्या सरासरीने धावा येत आहेत. स्विच हिट हा स्वीट हिट आहे आणि सरळ बॉलला पाठवलाय पॉइंट सीमारेषा पलीकडे. आशुतोषच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल लेफ्टी बॅटरसाठी लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल होता आणि तिथून काय जबरदस्त पिक केलंय. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. 22 स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशुतोषचा बॅटिंग शो मैदानामध्ये सुरू झालाय. 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आले. 22 स्कोर कार्ड ते लागले गेले. दीपेश पुढचा बॉल आणि त्यानंतर हा हुक केला गेलाय आणि सरळ बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर. एक्झॅक्ट चौकार की षटकार तर यस चौकार आणि चौकारांची हॅट्रिक आशुतोषच्या बॅट मधून या ओव्हर मधील 3रा चौकार. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची
भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव तुझे मंजिल तुझ पर फिदा है क्योंकि तू एक अद्भुत परिंदा आहे आणि तो अद्भुत परिंदा सध्या आशुतोष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, अटेम्प्ट झाला पण होता, पण तू ही धाव घेणं गरजेचं आहे का? आता हा एक मोठा प्रश्न असणार आहे, कारण आशुतोष ज्या प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता आणि त्याची विकेट या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये गेले, स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलंय. कॉमन दिसे वाऱ्यावानी मधुर बैल पळत एकच बादशाह अड्ड्याचा या आडिवली वाल्या राहुल भाईचा नाद नाही छकडी वाल्या. 28 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 चौकार या ठिकाणी आले होते, परंतु त्याची विकेट या ठिकाणी गेल्या. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निनाद आपल्याला पाहायला मिळत आहेत थर्ड पोझिशन वरती. मागच्या मॅच मध्ये मनोज पाटीलच्या अगेन्स्ट जे बॅटिंग या ठिकाणी केली होती निनादने, 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा खेळ झालाय. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. वेलकम अंकुशजी भोईर साहेब. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा बॉल या ओव्हर मधील आणि स्विच हिट केला गेलाय. काय फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये बॉल आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. थर्डमॅनला चौकार. 30 रन्स स्कोर कार्ड वरती लागले जात आहेत. सातत्याने कलात्मक स्ट्रोक दोन्ही बॅटर्सच्या मदतीतून आले. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात बरोबर बॉलच्या रेंज मध्ये आले आणि बॅटिंग स्टान्स ज्या पद्धतीने आपण पाहतोय अक्षयचा 13 धावा त्यांच्या बॅट मध्ये आतापर्यंत 4 धावा 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत ते खेळलेत. धावसंख्या फलकावरती 30. शेवटचा बॉल दीपेशच्या या षटकामधील दीपेशच्या अगेन्स्ट 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि अजून एक 5वा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पूर्णपणे वन हँडेडली या ठिकाणी आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने बॅटिंग या ठिकाणी केली गेले. 34 धावा 2 षटकांच्या समाप्ती एकेरीस. 34 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. धन्यवाद अंजली किनी मॅडम. आपण पाहू शकतायत विद्यमान सरपंच विराथन बुद्रुक ग्रामपंचायत आपण पाहू शकतायत. इथून विजयासाठी एकंदरीत 20 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. परंतु मागच्या 2 ओव्हर मध्ये ड्राईंग सीट वरती बसलेत दोन्ही फलंदाज अक्षय आणि आशुतोष. ते सध्या मैदानाच्या आतमध्ये नाही आहेत. निनाद पाटीलला आपण पाहू शकतायत स्ट्राईक केली गेली मागच्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांवरती. आणि पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी केला गेला. विविध गोलंदाजांचा वापर पहिल्या 3 षटकांमध्ये केलाय. कुशलला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता दाखल झालाय. स्ट्रायकिंग वरती बॅटर आहे निनाद पाटील, एक विस्फोटक फलंदाज. त्याच्यासमोर इथून एक चांगली गोलंदाजी, एक चांगली गोलंदाजीचा दर्जा दाखवणं खूप गरजेचं आहे. 34 धावा फलकावरती लागल्यात. 20 ची आवश्यकता येणाऱ्या 3 षटकांमध्ये. पहिलाच बॉल चांगला फिरवलाय. फलंदाज या ठिकाणी बीट केले गेले. चांगला टप्प्यावरती होता पहिला बॉल. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता राऊंड दी विकेटने ज्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी टर्न केला होता. चांगला ऑफ कटर राईटी बॅटरसाठी होता. त्याला रीड करता आला नाहीये निनादला. 34 धावा फलकावरती लागल्यात. इथून 17 चेंडू आहेत आणि 20 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. नेट टू नेट फाईट मैदानामध्ये. ऑफ साईडला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हरला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत वेदांत. एकच धाव या बॉलवरती मिळते. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. अक्षयला स्ट्रायकिंग वरती आणलं गेले. अक्षयचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग अक्षयने केले. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यात आणि मागील 2 ओव्हरमध्ये एअर स्ट्राईक केली होती गोलंदाजांवर. स्ट्रायकिंगवरती एक सेट बॅटर आहे अक्षय. त्याच्यासमोर इथून अग्नि परीक्षा असणार आहे गोलंदाज कुशलची येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. ऑफ साईडला इनसाइड आउट. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये लॉंग चेस असणार आहे आणि सरळ बॉल आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी मानवंदना देण्याकरिता आलाय चौकार. शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर प्रॉपर टायमिंग या सर्व काही गोष्टी या ठिकाणी या फलंदाजांच्या मदतीतून राहिल्यात. या इनिंगचा जर विचार केला तर आपण पाहू शकतायत कुठल्याही प्रकारची गोष्ट या ठिकाणी चांगली राहिलेली नाहीये उज्ज्वल संघ मताने टीमसाठी. एक विकेट गेलाय तो सुद्धा रनआउटच्या रूपामध्ये. 14 बॉल 13 ची गरज आहे आणि या बॉलवरती
एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बिग हिट या ठिकाणी केला गेला आणि सरळ बॉलला त्या ठिकाणी पाठवलाय. वन बाउन्स की सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आतापर्यंत आलेला नाहीये. इट्स अ 4 रन्स. नितीन यांचा जर विचार केला तर फिल्डिंग मध्ये तसं पॉझिटिव्ह माइंडसेट नाहीये. याआधी सुद्धा त्यांनी चुकी केली होती. आता विजयासाठी 9ची गरज आहे येणाऱ्या 13 बॉल मध्ये. ची बॅटिंग आतापर्यंत झाली अक्षयची 8 बॉल मध्ये 27. एक बहारदार इनिंग 54 धावांचा पाठलाग करत असताना एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी जे योगदान दिले. इथून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. इंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 45. 45 स्कोरकडे लागले गेलेत. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती, शिवा प्रेमा भळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवा. आपल्या स्क्रीनवरती छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. यश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिलाच बॉल ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळते. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. 46 धावा फलकावरती लागले गेलेत. अक्षयला स्ट्रायकिंगमध्ये आणले गेले. अक्षयला जास्तीत जास्त स्ट्रायकिंगवरती ठेवलं गेले कारण अक्षयला खेळपट्टीचा अनुभव या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगला झालाय. 9 बॉलमध्ये 27 धावा आपल्या टीमसाठी त्याने बनवल्यात. चांगला बॉल यशचा आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही मॅच ऑन आहे. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो. तुमचा पॉझिटिव्ह इंटेक्ट ही गोष्ट खूप महत्वाची आहे. पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूंमध्ये एकंदरीत विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. समोर एक सेट बॅटर आहे. यश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. या बॉल वरती बिग हिट मिड विकेटला सरळ पाठवलं गेले. त्रिशिका 11 स्टँड मध्ये 6 धावांकरिता षटकार. सहा धावा या ठिकाणी येत आहेत आणि विजयाच्या दिशेने या ठिकाणी गौडदौड सुरू झालाय. टीम रिदान 11 केलवा संघाची आणि इथून जर क्वालिफाय होत आहेत रिदान 11 केलवा टीम तर 15 टी शर्ट्स साहिल पाटील यांच्या मदतीतून सौजन्य केली जातील. एक धाव या ठिकाणी येते. या बॉलवरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 53-53. आता विजयापासून 2 पावलं दूर, 1 पाऊल दूर आपण पाहू शकतायत. 8 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. परंतु उज्ज्वल संघ मताने टीमने आज जे एफर्ट्स या ठिकाणी घेतले होते खास करून यश चौधरी आणि त्या विजयाच्या धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चांगलं फिनिश या ठिकाणी केलं गेलंय आणि अंतिम 5 मध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच रिदान 11 केलवा टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. आज जे आपल्याला पाहायला मिळाले काही मोमेंट्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. निनाद पाटील चांगला खेळ दाखवला. खास करून रवींद्र मेहर नावाची चर्चा आज संपूर्ण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक फायफर आणि विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅट मध्ये जी कामगिरी केली गेली ती अव्वल दर्जाची होती. कॉंग्रॅच्युलेशन्स रिदान 11 केलवा टीम. आपलं अभिनंदन. अंतिम 5 मध्ये त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू झालाय. मॅन ऑफ द मॅच दिशेने आपण जाऊयात. अक्षय त्यांच्या बॅट मधून 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 12 चेंडूंमध्ये. ते ठरल्यात मॅन ऑफ द मॅच. अर्थातच अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अंतिम 5 मध्ये त्यांचा संघ या ठिकाणी पोहोचलाय. म्हणजे अंतिम 5चा प्रवास उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच ची जी टी शर्ट्स आपण पाहू शकतायत ज्यांचं नुकताच शुभागमन झालंय. अंकुश जी भोईर